मी इथे थांबलो चाय प्यायला आणि मला असं समजलं की कोमल जी आहे ती आपली आजारी पडलेली आहे. तू काय चौकशी करत असतो का? पिकलेला आंबा का बसला असती. आम्ही पिकनिकला आलोय. पप्पा आम्हाला घेऊन आले पिकनिकला. आज ना उद्या तुम्हाला ही शिर्डीची ओढ लागेल. आज ना उद्या तुम्हाला ही शिर्डीची ओढ लागेल. कडुलिंबाचं पाणीही गोड लागेल जेव्हा तुम्हाला माझ्या सद्गुरू साईनाथांचं वेड लागेल. बोला ओम साईराम. आम्ही काय जमा केले ते बघा पहिले. जय साईनाथ मित्रांनो, दिवस आपला इथे 7वा चालू झालेला आहे. जय साईनाथ. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आपल्याला चालायचा आहे. परवा आपल्या बाबांचं दर्शन, फायनली आपल्याला परवा बाबा दिसणार आहेत. आणि व्लॉग जो आहे तो चालू झाला असेल किंवा मधून चालू होईल किंवा आता चालू होत असेल, पण तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आम्ही बोलत नाही तर असं नाही की तुम्ही सबस्क्राईब नाही करणार. सबस्क्राईब राईट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला मॅडम, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाबांच्या नावाने सबस्क्राईब करा. तो चला कांदा भाजी आणि चाय सोबत आजच्या मॉर्निंगला सुरुवात करूया. जय साईनाथ, साई में सलाम. चला, आज आपल्यासोबत शेवटचा डब्बा आहे. बघू शकता शेवटचा डब्बा. शेवटच्या डब्याचे अध्यक्ष आणि हे आमचे त्यांचा वासरू रथ सुद्धा आलाय. आणि हे आमचे सहकार्य वाडा भाऊ, त्यांना खेचत घेऊन येणार आहे. जय साईनाथ. आता नाही खेचत आहे. आता आमच्या थोडा अध्यक्षांना वाटतंय की नाही बाबा मी स्वतः चालली पाहिजे, म्हणून आमचे अध्यक्ष आता स्वतः चालतायत. आणि दुसरे सहकार्य माननीय दगडाशेठ फडके आणि विक्की दादा पंक्चर गाडी. त्यांना वाटलं की ते पोरींसाठी थांबतायत, त्यांना ही चालाकी माहिती नाही की आम्ही सुद्धा चालाक आहे. आम्हाला सांगतात की अरे पोरी आहेत म्हणून मी मागे थांबतो, पण असं सांगत नाही की माझी गाडी सुद्धा पंक्चर झाली आहे. तो पंक्चर गाडीवाले. आणि हे आमचे चालता चालता नाही आपले चालता चालता तारांवर हात मारणारे आम्ही काय अंबाडी. तुला माहितीये का, याच्या साह्याने आम्ही ते चिंच तोडल्यात, ते रामफळ तोडले बघा. ते म्हणजे हायटीचा पुरेपूर उपयोग केलेला इकडे आपल्या अंबाडीचा. अंबाडी दिसतोय ना का, असं घ्यायला लागेल. दिसतोय. ओके. सो प्रवास चालू झालेला आहे. 2च दिवस आहे. जाऊया हळूहळू मजा करायला. उद्याचा दिवस आहे, परवा पालखी पोचेल. ओ माय गॉड, मी आली फायनली. आय एम व्हेरी हॅपी. कोमल सिरियसली फायनली चालली आणि सारिका फायनली चालली. पहिलंच वर्ष म्हणजे लास्ट इयर तू थोडीच चाललेली, तरी पण 20-30 किलोमीटर. खूप थोडा आलाय मला आणि याला चालता येत नाही, याच्यामुळे आम्हाला मागे राहावं लागतं, म्हणून काढते. बाकी काही विषय नाही. मोर आहे बघा तुम्ही. थांबा, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. कुठे पाहिला हा बघा समोर आहे. बरोबर गपचूप मध्ये चाललंय तिथे व्हिडिओ काढायला. एक तास चालून आता हॉल्ट घेतलाय. खरंच 1 तास एकदम रफसप चालू ना, पाय व्हायब्रेट होतात डायरेक्ट.
तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. पैंट फटाने लग रहा है. पैर तो छोड़. अरे पैर तो छोड़ थोड़ा. अरे थोड़ा पैर तो छोड़. वाड्याचा नवीन बिझनेस 50 रुपये. झूला झूलो 5 रुपए में झूला झूलो. वाड़ा का नया बिजनेस. चलो 160 160 160 160 भीक मत मांग, धंधा कर. आम्ही काय जमा केले ते बघा पहिले. आम्ही आता खाणार आहे मस्त. तोडून आणले एवढे सर्व. ए तूने तोडा तो कोण सानपेठ याला सर्व आयता पाहिजे. याला तुमच्या इथे काय बोलतात ते सांगा. कोण कोण चिंच म्हणतात, याला जंगल जलेबी म्हणतात, आमच्याकडे आकडी वगैरे काहीतरी म्हणतात. हिरवे वाटाणे पण आणले. जंगली टमाटर पण आहेत. हा चोर आहे एक नंबरचा. कोणाच्या बागेत घुसतो काय पण करतो. मार खायची वेळ आणले रस्त्यावर हा मार खायला. किती तू काय चौकीशी करत असतो का? पिकलेला आंबा का? छोटा नाही मोठाच आहे. दिखा मत घरों देखेंगे ना. छुपा छुपा उसको. एक बाईट छोटा हापूस. गोड आहे. आंबा बघा केवढा आहे आणि पिकलेला आंबा आहे. मस्त आंबा आहे. एकदम गोड आहे. आंबट गोड आहे. आंबट गोड एकदम गोड आहे. अजून काय चोरायला चाललं होय? नारळ काढ नारळ. एक नंबर झालाय फुल कडक एकदम. हो हो जाम भारी. कसा आलाय? एक नंबर ना. मी बनवलाय. एवढा उन्हात 10 मिनिटं झाल्या मी वाट बघतोय. वॉशरूमला गेली होती. हे बघा इथे बघा कशी बसली होती. नाही आम्ही लोक इथे वाट बघतोय कधी येईल कधी येईल. येऊन बसले केव्हाची. होय चल. होय कधीपासून वाट बघतो आम्ही लोक. बाहेर इथे झोपले. चल 10 मिनिटात पोहोचू. 10 मिनिटात सोबत श्रद्धा सबुरी मंडला सोबत 10 किलोमीटर चालला. आता आमच्या पाठी येतोय. चला साईराम पटपट 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 पुढे वा. जय साईनाथ. आम्ही आता बसलो जरा रिलॅक्स करण्यासाठी आणि खूप ऊन आहे. उन्हामध्ये चालून चालून ऍक्च्युली आम्ही आता खातोय आम्ही खरबुजा. आहे की नाही ताई? खरबुजा खाओ. ताई किसको जय साईनाथ कोणाला बोलले कोणाला जय साईनाथ. मेरे को लगा सनी सनी समजून दुसऱ्याला जय साईनाथ केलाय. गेला 1.5 तास पासून आम्ही चालतो. 28 मिनिट संपत नाही आमचा. पण आम्ही थांबतोय सगळीकडे आणि आम्ही थांबतो आणि विचार करतो आता 10 मिनिटं झालेत ना. आता जर संपले असतील का 10 मिनिटं 18 मिनिटावर असं. 18 मिनिटं
आम्हाला सगळ्यात लेटच होतो. आमचं कमसे कम ना 10-12 आमची स्वतःचे हॉल्ट होतात. काय रे आमच्या कमसे कम ना 10-12 स्वतःचे हॉल्ट होतात. फुल मिक्सिंग. परफेक्ट 1:30 वाजता हॉल्टवरती पोहोचलोय आम्ही. हे बघा आम्ही आता हॉल्टवरती पोहोचलो आणि भाई बघा जेवण घेऊन पार झालंय. हा बघा वाटबीट जेवून झालो. वाटबीट बघितली नाही. गुरुवार आहे म्हणून. वाट बाबांचा वाट नाही बघितली आमच्या डायरेक्ट लेट आहे ना. आता काय आता 1:30 वाजले. तू कितीला पोहोचला? मी झाले 1 तास झाला मला. 12ला पोहोचलो. हे जेवला का पोटभर? आता तर बसतोय. आताशी बसलाय. हे लोक एकदम शेवटला पोहोचलेत आणि जेवायला बसलेत. सगळ्यांनी गेले जय साईनाथ. पब्लिकने टी-शर्ट घेतल्यात. आज गुरुवार आहे. आपल्याला पालखी घेऊन पूर्ण शिर्डीपर्यंत जायचं. डायरेक्ट शिर्डी ना भाई. संकेत एकटा डोक्यावर बघ येणार आहे पालखी. जेवायचे नाही का? जय. रात्रीच्या हॉल साठी निघालोय आपण. जय साईनाथ ओम साईराम. जय साईनाथ भावांनो. पहिल्यांदा खांदा लावला आपल्या पालखीला मॅडमने. आपला शेवटच्या निशाणीचा कॉन्ट्रॅक्ट होता ना हिच्याकडे. सो कॉन्ट्रॅक्ट संपलाय आता. आज गुरुवार आहे. त्या सर्वांना साईमय गुरुवार. आणि आज मी गुरुवारी पालखी आहे. पालखी सोबतच चालणार आहे पूर्ण हॉल्ट पर्यंत. जय साईनाथ भावांनो. इथे जयेश भेटलाय. जय साईनाथ. जय साईनाथ. सो जयेश येतोय आपल्या पालखीला खांदा लावायला. चलो पालखी थांबवली आहे पुढे. चलो पब्लिक भी है. जय साईनाथ. हम जय साई वाले तुम साई लीला वाले. जय साईनाथ. द्या साईराम पालखी द्या. आज ना उद्या तुम्हाला ही शिर्डीची ओढ लागेल. आज ना उद्या तुम्हाला ही शिर्डीची ओढ लागेल. कडुलिंबाचं पाणीही गोड लागेल जेव्हा तुम्हाला माझ्या सद्गुरू साईनाथांचं वेड लागेल. बोला साई तुझ्या नागान नागान धरली शिर्डीची वाट. धरली शिर्डीची वाट. सुदबुद हरली तहान भूक सरली पाहुणी पालखीचा थाट. या पालकांच्या भैया यादवजी. पालखी खांद्यावर घेतली ना यावर्षी जरा वेगळा अनुभव होता पालखीचा. फोटो नाही व्हिडिओ. चला चला पालखी पुढेच आहे. पब्लिक पण चलते रहो. चमकते रहो क्या. जय साईनाथ. खूप भारी वाटला पालखी घेऊन. एक नंबर. एवढे दिवस मला खांदा लावायला नव्हता भेटला. सायलीला पालखीला तो डायरेक्ट जय साईच्या पालखीला पहिला खांदा लावला. जय साईनाथ. जय साईनाथ. सो पब्लिक माझा परम मित्र माझा करता धरता आज त्याचा वाढदिवस आहे. तो माझ्या वांग्या भावाला आज वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. साईचरणी हीच प्रार्थना आहे की माझ्या भावाची काही इच्छा असेल पूर्ण हो. आणि पब्लिक इथे थांबली आहे केक कापण्यासाठी. आणि मेन म्हणजे यांनी खूप उपकार केले आमच्यावर इथे थांबून. दादा थँक्यू. तुम्ही थांबला तेवढे. थँक्यू दादा. सो पब्लिक थांबली आहे. चला आपण आता केक कापून घेऊ. चला केक पब्लिक घेऊ. चला केक तर दाखव. केक तर दाखव भाई ना. ए भाई क्या शॉट आहे. ए भाई काय विषय पोरांनी खाल्ला ना. ए भाई हम लोग को खान द्या.
आम्ही आलो हॉल्ट वरती आणि नाश्ता सुद्धा संपला, नाश्ता पण भेटला नाही. तर दादाने आमच्यासाठी केक ठेवलाय, आमच्यासाठी ठेवलाय ना. हा हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वांग्या, हॅपी बर्थडे टू यू. बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. पब्लिक, मी इथे थांबलो चाय प्यायला आणि मला असं समजलं की कोमल जी आहे ती आपली आजारी पडलेली आहे. का माहिती आहे का, क्लायमेट जो आहे ना तो सतत चेंज होतोय. आता पण तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल, पाऊस पडतोय, बघू शकता बाहेर पाऊस पडतोय. आणि इथे तर ना या पावसामुळे ना सतत क्लायमेट चेंज होतोय. मला पण असं वाटतं की ताप वगैरे आलाय. आणि ही आमची मॅडम जी आहे ती जास्त काही खात पित नाही, तिला जास्त काही खायला पिला जात नाही. तर चक्कर आली चालता चालता तिला, तर पब्लिक घेऊन आली तिला. आता इथे थोडा आराम करायला ठेवले. तिला चालायचं आहे, ती बोलते आता एकच दिवस राहिले, उद्याचा दिवस, तर मला गाडीत नाही बसायचं, मला तेवढा दिवस चालायचं आहे. एवढं चालशील तू हळूहळू ये, असा काय विषय नाही. मी थांबलो, मी का पुढे चाललो मी सांगतो. कोमल मी का चाललो पुढे भाई, असं वाटेल पब्लिकला, पब्लिक शिवाय खालील मला की मी बायकोला आजारी आणि सोडून चाललोय. मी हिला बोललो चल मी तुझ्यासोबत येतो, पण विषय असा आहे की पुढे ना जाऊन मला जागा पकडायला लागेल. कारण हॉल्ट आहे ना पूर्ण ना असं ओपनली ठेवतात, तर थोडीफारच जागा असते अशा छप्परच्या खाली. तर छप्परच्या खाली जाऊन जागा पकडायला लागते मला, पटकन जाऊन पुढे पालखीसोबत. नाहीतर मग काय होतं, जागा भेटत नाही, मग बाहेर झोपायला लागतं. म्हणून मी पुढे पुढे जातो जागा पकडण्यासाठी. मी आणि माझ्यासोबत एक जण असतो. ठीक आहे, बघूया आता. थोडं हिला सांगितलं अर्धा एक तास झोप, आराम कर, थोडं बरं वाटलं की मग हळूहळू चालत हे लोक येतील पुढे. जय चाललाय आपला साईराम, साईराम तर करा, साईराम चला बाबा, मामा भेटाय शिर्डीत. चल भाई, चल भाई, जय सायनाथ, जय सायनाथ. चलो आदित्य कुठे, जय सायनाथ भाई. आम्ही जाऊ हा सर. हा हे पण हळूहळू. काय बोलते, इथे केवढे सपोर्टर्स आहेत बघ तुझ्यासोबत. अरे मला चालायचंय, मी नाही म्हणत. तू आता मस्त मिसळ पाव खाणी रप्पा रप चाल. हा मिसळ पाव खा ना, मिसळ पाव खा ना. नाही मिसळ पावच खाल्ला काय ग, खाते आता मिसळ पाव खाते आणि चालते. तू हॉल्ट पकड आणि मी डायरेक्ट झोपत. ठीक आहे चल, मी जातो पुढे. ऐक, जागा पकडतो. तू सांग ना जरा, मी काय करतो पुढे जाऊन. जागा पकडशील ना झोपायला, ते नाही अंतरून बिंतरून टाकतो, आतरून टाकतो, जागा पकडतो, सगळं ठेवून देतो आणि मग आम्ही आल्या झोपतो डायरेक्ट. चल मी जातो पुढे, जागा पकडतो, मग येऊन झोप डायरेक्ट. चला साईराम, हळूहळू जा, जास्त धावत नका जाऊ. इसके साथ ही आओ, इसको छोड़ के मत आओ. तुम्ही कसे चालताय एवढं फास्ट. चल चले मामा, येतो, थांबतो, थांब मग थांब. चला आता दीपू शेखर आणि मी चाललो पुढे. तुम्ही कसे एवढे फास्ट फास्ट चालतात. परत कशी चालतात तुम्ही एवढं फास्ट. पाय लोखंडाचे आहेत ना. दर्द नहीं होता हमको, दर्द नहीं होता हमको. सच में नहीं होता तुम लोग को दर्द. म्हणजे ह्याच्यामध्ये माझी पण किंती झाली आता दगड मध्ये. तुझी तर कधीच झाली, त्याच्या पण पुढे तू असतोस. भाभी भाभी कसा चालतं दाखव. चालेल, चला आपण निघूया आता. चलो चल, दगडा घेऊन नाश्ते में क्या हुआ, मी कॉल करतो. ते म्हणून मिसल पाव मागितले, कारण ते काही खात नाही. जरा खाईल तर ताकद येईल, ऍटलीस्ट चालशील तरी. आता इकडनं फक्त 4 किलोमीटर आहे. अरे मला चालता अशी डोळे होते दर्शन, झोप नाही कम्प्लीट झाली. चल खाऊन घे. जय सायनाथ मित्रांनो, दिवस आपला 8वा. आज आपल्याला चालायचंय खूप आणि सावली वेळ पर्यंत चालायचं आणि एवढा मोठा लॉंग डिस्टन्स आहे इकडनं
की आम्हाला असं वाटतं आम्ही आता असं 7 वाजल्यापासून चालतोय ना, थोडेसे छोटे छोटे ब्रेक घेऊन आम्ही डायरेक्ट रात्री 2-3 वाजता पोहोचू. हा, कारण आत्ताचा शेवटचा, आज आपला शेवटचा दिवस म्हणून जास्त मोठे मोठे हॉल्ट आहेत आणि उद्या दुपारी आपण एका दुसऱ्या हॉल्टवर पोहोचून फ्रेश होऊन संध्याकाळी उद्या आपलं दर्शन आहे बाबांचं. फायनली बाबांचं दर्शन उद्या होणार आहे आणि दिवस आठवा आता चालू झाला आपला. साईमय सकाळ, जय साईनाथ, ओम साईराम. काय झालं? हे लोक घुरतात ना 2-3 दिवस झाला, झोपच होत नाही कम्प्लीट, नुसतं घुरतात. मामा तर रात्री एवढे घुरत होते, बापरे बाप. मला वाटतं गुरुनारायणा नारळ दिला पाहिजे. खरंच यार, जाम कंटाळा येतो अशी. आणि माझी झोप अशी ना का माझ्या बाजूला असं कोणी पाणी पण पिणार तरी मग मला म्हणजे आठवण म्हणजे जाग येईल की कोणतरी पाणी पिते माझ्या बाजूला, असं माझं एवढी वीक झोप आहे. मी काय बोलतो, आम्ही लोक बोलत नाही याचा अर्थ असं नाही की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही करणार. ओके, सो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि मागील व्लॉगला खूप चांगला प्रेम आहे, म्हणजे तुम्हाला खूप आवडते आमची शिर्डीची जर्नी, त्याच्यावरनं समजते आम्हाला. मे बी तुम्हाला पण यायची इच्छा होत असेल. यस, पुढच्या वर्षी जॉईन करू शकता, असं काय नाही. आमच्या पालखीत लेडीज जेंट्स ऑल अलाउड आहेत आणि तेच खूप चांगलं प्रेम देत आहे. ओम साईराम, जय साईनाथ, असंच प्रेम असू दे तुमच्या बॉब अँड कोमलवरती. सो बघूया, आजचा दिवस तर चालू झालाय. आता आपली मॅडम कुठे कुठे हॉल्ट घेते ते तू आहेस आज सोबत. आज सोबत थोडंफार असेल नाश्त्याच्या हॉल्ट पर्यंत, नंतर नसेल. का माहितीये का, तुम्ही माझा चेहरा बघू शकता, ह्याला समजणार नाही मी 10ला एक्सप्लेन करून, पण माझे हे ओठ वगैरे बघू शकता थोडे फुगले. त्यानंतर हा बाबांची शपथ पूर्ण भाग आहे ना पूर्ण सुजलाय पित्तानी. तर मला आत्ताच त्रास होतोय. मी रात्री तरी स्टॅरोइडची टॅबलेट खाल्ली आहे तरी मला त्रास होतोय आत्ताच, वरून डोकं पण जाम जड झालंय. तर मला वाटतं ऊन जर जरा जास्त लागलं ना चेहऱ्याला माझ्या तर मला अजून त्रास होऊ शकतो, मला असं फील होतंय. सो त्या कारणाने मला लवकर पोचायला लागेल जास्त ऊन व्हायच्या आधी, म्हणून मी लवकर पुढे जातो. ओके, आणि ठीक आहे, ते तुला समजणार नाही. मला काय बोलतो समजणार नाही, मी बोलते तुला तू आहेस का. तू अशी टोमणा मारते, तू आहेस टोमणा का? नाही मारला, ठीक आहे. आम्ही एकदम स्लो जातो म्हणून तुला बोललो आम्ही तू आहेस का. आम्ही चालायला चालू केलेलं 7:10ला, मॅडम 40 मिनिटातच थांबलेत. आम्ही 40 मिनिटात थांबतो आणि इथे कॉफी मागवली, पब्लिक बसले. आम्ही 40 मिनिटात थांबतो, आम्ही 20-20 मिनिटाला थांबतो. काय 20-30 मिनिटाला थांबता, म्हणून हे लोक लेट येतात. आम्ही चालत नाही, गावाला बसवत नाही म्हणून. आता मग म्हणतो 40 मिनिटं कमी चालले, ते पाय भरून आले. चला कॉफी पिऊया. पेरू ज्यूस, हे नारळ पाणी पण आहे, घे नारळ पाणी वाला घे. ओ म्हणजे सोय चालू आहे फुल. आम्हाला पल्पी ऑरेंज 2-2 घेतलेत. आता पीत आरामात जाऊ, आता काही टेन्शनच नाही राहिलं आम्हाला. आता आम्ही अजून पळत जाऊ असं वाटतं. पर्सनल टेम्पो आमच्यासाठी आला होता. एवढं ऊन आहे ना. ए बा, मला ते सरांनी 2-2 घेतले ना. मग तू एक का घेतला, पण तुझी चुकी. ऐक ना, मी काय सांगते, एवढं ऊन आहे की काही सांगताही येत नाही. बॉबीनं तुम्हाला सांगते 2 तासाआधी ना बसलाय तो म्हणजे एका ठिकाणी, की कारण की खूप ऊन आहे आणि आम्ही सकाळपासून चालतोय एवढं उन्हामध्ये. आणि एवढं बापरे बाप जाम हाय लेवलचं ऊन आहे. आम्ही गमचे 10 मिनिटामध्ये हे गमचे आहे ना तो एकदम ओला सुकून जातो, एकदम भरलेला ओला असेल तरी पण. चला जय साईनाथ गाईस, आम्हाला पल्पी ऑरेंज भेटले. पेपर लास्ट बघ किती घ्यायला, पण आला हळूहळू आणि असं करत येतोय. लास्ट तो काय लाजला तो. हा काढा. मम्मी हे दे. बाबू बाकी कुछ समझ में नहीं आ रहा है. मागे बघ, खाली इकडे सर्वात मोठा मॅटर झाला. एकदम आराम चालू इथे ते येऊन ना तिच्या अंगावर गाडीत चढवतोय कधी बसून.
बॉबीचा फोन आलाय. बॉबी ओरडता आम्हाला. तो पोचला जेवणाच्या हॉलला. आम्ही अजून नाश्त्याच्या बोललो. बॉबी कुठे जेवणाच्या हॉलला? जेवणाच्या हॉल अर्धा तास लांब येतो बोला माझ्यापेक्षा. बापरे म्हणजे भरपूर चालायचं आहे तुमचं. बॉबी कधी कपसे काय हो. हे बघ आमच्या चिंचा बघ किती जमा केलं. चिंचा तुमच्या तोंडाला पाणी सुटलं का बघून. जय साईनाथ. 8वा दिवस 8व्या दिवसाची दुपार. मी पुढे आलोय आणि मस्त झाडाखाली यांच्यासाठी जागा पकडले बघू शकता. आता हे लोक आलेत सोयाबीन वाटते आणि आम्ही लोक आता जेवायला बसलो. मशरूम आहे इथे बस सोयाबीनच आहे. काय विषय आहे. मशरूम कोणी मशरूम मागवलेला काय रे. कसली भाजी स्कॅम केला वाटतं आपल्यासोबत. अरे रे आपली पिशवी तिकडे गेली रे. आणि मग खिचडी पण. हा मी बोलेल तुला खिचडी पण त्याच्यातच वाटतं. खिचडी तरी घे. मस्त वेगळी काजूची भाजी मागवली. पनीरची भाजी रमटून झालो. डाळ खिचडी आणि भात. मस्त असं वाटतं गावाकडे आलो. झाडाखाली जेवायला बसतात ना. पालखी निघाले 3ला आणि आम्ही निघालो 5ला. आज लास्ट दिवस आहे ना. सावळेवीरला डायरेक्ट पोहोचणार आहे म्हणून पालखी 3लाच निघाली आणि आम्ही पोहोचलोच 2:30ला. आम्ही अर्धा तासच आराम म्हणजे जेवणामध्येच गेला. आम्ही विचार केला जाऊ द्या तसं पण लेटच आम्ही जाणार आहे तर लेटच जातो. आपला हमेशा सारखा गेलाय पुढे. निघालो कितीला आपण. पण झाली माहितीये आम्ही 5ला निघालो. राजा पालखी आपलीच काय. गाईज आम्हाला एक मित्र भेटलाय बॉब नावाचा. हाय बॉब. कुठे चालला. चाललाय शिर्डीला. चला 2 तास चालू आहे कंटिन्यू म्हणून ब्लॉग घेता येत नाही तरी चालू आहे. चला जाऊया पुढे. हालत खराब झालेली. लास्टच्या दिवशी एवढं चालवलं ना आम्ही अजून पोचलो नाहीये. एवढी झोप आली आहे. नाश्त्याच्या हॉलला नाही पोचलोय. लास्टचं ते सोडून द्या. टायमिंग होतोय 10:15. 10:30 वाजले. आम्हाला 2 वाजणार चालत चला. 2-2:30-3 वाजे लागतो. झोप एकदम गमागुम आ रहा है. आग तो देख. आग दिखाओ. गमागुम झोप में. चला चला नॉनस्टॉप 1 तास तरी चालेल. जाम लेट झाला आम्हाला. रात्री वाजले 11. 11:30. शिर्डी 10 किलोमीटर दिसते बघा समोर. सावळीवर 4. आम्हाला आता 4 किलोमीटर अजून चालायचं. जय साईनाथ पब्लिक. रात्रीच्या हॉलवर पोहोचलोय. शेवटचा हॉल